उपासना कार्यक्रमाच्या या नवीन भागात आपले स्वागत आहे. मागील भागात आपण शिकलो की मानवामध्ये विश्वास कमकुवत असतो, पण देव हा विश्वसनीय आहे. साराय आणि अब्राम हे मानवी रीतिरिवाजांवर अवलंबून राहिले आणि इस्माईलचा जन्म झाला, जो अविश्वासाचा एक वेदनादायक परिणाम होता. परंतु देवाने कृपेने हगारला पाहिले आणि तिची काळजी घेतली. नंतर अब्रामचं नाव अब्राहम ठेवले आणि हे स्पष्ट केले की इस्माईल नव्हे तर इसहाक हाच वचन दिलेला पुत्र होता. प्रियांनो, देवाचे उद्देश मानवी प्रयत्नांनी नव्हे तर कृपेने पुढे जातात. आजच्या भागात आपण देवाचा करार, इस्माईलचा वारसा आणि उत्पत्ती अध्याय 18चा अभ्यास करू, जिथे देव पुन्हा एकदा कृपेने त्याच्या वचनाची पुष्टी करतो. तर चला आपण अध्ययन सुरू करूया. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियानो, आजच्या कार्यक्रमात आपण उत्पत्ती अध्याय 17 याच्या 6व्या वचनापासून ते 18वा अध्याय 4थ्या वचनापर्यंत अध्ययन करणार आहोत. सर्वप्रथम आपण अध्ययन करूया देवाचा करार या विषयावर. यासाठी आपण उत्पत्ती अध्याय 17 आणि 6 ते 7 ही वचने वाचणार आहोत. उत्पत्ती अध्याय 17 वचने 6 आणि 7. मी तुला अतिफलसंपन्न करीन, तुझपासून मी राष्ट्रे निर्माण करीन, तुझपासून राजे उत्पन्न होतील. मी तुझा व तुझ्या मागे तुझ्या संतानाचा देव राहीन, असा निरंतरचा करार मी तुझशी आणि तुझ्या पश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करीतो. देवाने अब्रामाशी कोणत्या प्रकारचा करार केला? सार्वकालिक करार. जर तो सार्वकालिक आहे तर तो आजही चांगला आहे का? तो निश्चितच आहे. जर आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर देव तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवनाचे वचन देतो. हा देवाने केलेला करार आहे. प्रियांनो, जर देव अब्रामाशी केलेला हा करार पूर्ण करणार नसेल तर आम्हालाही आमच्या कराराबद्दल पुन्हा विचार करणेच चांगले. पण माझ्याकडे तुमच्यासाठी एक बातमी आहे. तो तुमचा करार पूर्ण करणार आहे आणि तो अब्रामाचा करारही पूर्ण करणार आहे. यावेळेस आपण वाचूया उत्पत्ती 17वा अध्याय आणि वचन 8. या ज्या कनान देशात तू उपरी आहेस, तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन आणि मी त्यांचा देव राहीन. देव अब्रामाला सांगतो की तो काय करणार आहे. देव म्हणतो, मी करीन. मी तुला अत्यंत फलदायी करीन आणि तुझ्यापासून राष्ट्रे निर्माण करीन आणि मी माझा करार माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये आणि तुझ्या मागील तुझ्या संततीमध्ये स्थापित करीन आणि मी तुला व तुझ्या मागील तुझ्या संततीला कनान देशाची सर्व भूमी सार्वकालिक वतन म्हणून देईन. देवाने या लोकांशी एक करार केला आहे, जो एक सार्वकालिक करार आहे. तो सार्वकालिक असल्यामुळे तो सहज मोडला जाणारा नाही आणि तो कधीही संपुष्टात येणार नाही. देवाने त्यांना त्या जमिनीचा 99 वर्षांचा भाडेपट्टा दिला नाही. देवाने त्यांना सार्वकालिक वतन दिले. इब्री लोक त्या भूमीत 3 वेळा राहिले आहेत आणि ती भूमी त्यांचीच आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट ही आहे की ते केवळ काही विशिष्ट अटींनुसारच त्यावर ताबा ठेवतात. सर्वप्रथम देवाने त्यांना मिसर देशात पाठवले आणि तेथे ते विखुरले गेले आणि किमान 1.5 दशलक्ष लोकांचे राष्ट्र म्हणून बाहेर आले. बाबेलच्या बंदिवासात त्यांना पुन्हा त्यांच्या देशातून बाहेर काढण्यात आले, कारण त्यांनी मूर्तीपूजा केली आणि देवासाठी साक्ष देत नव्हते. आपल्याला आढळते की इसवी सन 70 मध्ये ते पुन्हा देशाबाहेर गेले, जेव्हा त्यांनी आपल्या मसीहाचा म्हणजेच तारणाऱ्याचा अस्वीकार केला. खरं तर ते कधीही परत आले नाहीत. देवाने भविष्यवाणी केली होती की त्यांना 3 वेळा देशाबाहेर काढले जाईल आणि 3 वेळा परत आणले जाईल. त्यांना 2दा परत आणले गेले आहे. जेव्हा ते पुढच्या वेळी परत येतील तेव्हा माझ्या मते
याचा अर्थ असा होईल की ते पुन्हा कधीही देशाबाहेर जाणार नाहीत. जेव्हा देव त्यांना एकत्र करून देशात परत आणेल तेव्हा सहस्त्र वर्षांचे राज्य सुरू होईल. पुढे आपण वाचूया उत्पत्तीचा 7वा अध्याय आणि 9 ते 11 ही वचने. उत्पत्ती अध्याय 17, 9 ते 11 ही वचने. देव अब्रामास आणखी म्हणाला, आता तू आणि तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यानपिढ्या माझा करार पाळावा. माझ्यामध्ये आणि तू व तुझ्या पश्चात तुझी संतती यांच्यामध्ये स्थापिलेला माझा करार जो तुम्ही पाळावायचा तो हा, तुमच्यातील प्रत्येक पुरुषांची सुनता व्हावी, तुमची अग्रत्वचा काढण्यात यावी. ही माझ्या व तुमच्यामध्ये झालेल्या कराराची खूण होईल. सुनता हे कराराचे प्रतीक आहे. इस्रायल लोकांनी कराराचे सदस्य होण्यासाठी स्वतःची सुनता केली नाही. त्यांनी हे केले कारण त्यांना देवाकडून करार मिळाला होता. सुनतेचे स्थान तेच होते जे आज विश्वासणाऱ्यांसाठी सत्कर्मांचे आहे. तुम्ही तारण पावण्यासाठी सत्कर्म करीत नाही, तुम्ही सत्कर्म करता कारण तुम्हाला तारण मिळाले आहे. यामुळेच जगात मोठा फरक पडतो. जेव्हा एखादा तरुण घरापासून काही कारणास्तव दूर असतो तेव्हा तो कोणत्याही अडचणीत सापडून बिघडण्याची शक्यता असते. परंतु जर त्याच्या वडिलांचे संस्कार आणि मार्गदर्शनामध्ये तो राहतो तर तो कोठेही चुकत नाही. त्याने काही गोष्टी केल्या नाहीत म्हणून मी त्यांचा मुलगा झालो नाही. तो तर आधीच त्यांचा मुलगा होता. तो वडिलांचा मुलगा असल्या कारणानेच त्याने चुकीच्या गोष्टी केल्या नाहीत. कराराचे चिन्ह सुनता हे होते. ज्या कारणामुळे किंवा ज्या गोष्टीमुळे ते कराराखाली आले ती सुनता नव्हती, पण सुनता हे त्याचे चिन्ह होते, त्याचा पुरावा होता. यावेळेस आपण वाचूया उत्पत्ती 17वा अध्याय आणि 12वे वचन. पिढ्यानपिढ्या प्रत्येक पुरुष 8 दिवसांचा झाला की त्याची सुनता व्हावी, मग तो तुमच्या घरी जन्मलेला असो अथवा तुमच्या बीजाचा नसलेला परक्यांपासून पैका देऊन घेतलेला असो. ख्रिस्ताच्या जन्माविषयीची नोंद किती तपशीलवार आहे हे तुमच्या लक्षात आले आहे का? या लहान बाळाच्या जन्माच्या संबंधात सर्व नियम पूर्ण झाले. तो अब्रामाचा मुलगा, दाविदाचा मुलगा होता अशी नोंद आहे. तो त्या वंशावळीत होता आणि 8व्या दिवशी त्याची सुनता झाली. तो नियमाखाली जन्मला होता असे पौल गलतीकरास पत्र 4 अध्याय 4 वचनामध्ये म्हणतो. आता आपण वाचूया उत्पत्तीचा 17वा अध्याय आणि 13वे वचन. तुझ्या घरी जन्मलेल्याची व तू पैका देऊन घेतलेल्याची सुनता अवश्य व्हावी, म्हणजे ज्या कराराची खूण तुमच्या देहात केलेली आहे तो माझा करार निरंतर राहील. पहा, सुनता हे कराराचे चिन्ह आहे. करार मिळवण्यासाठी त्यांना हे करावे लागले नाही. देवाने आधीच त्यांच्याशी करार केला होता. मला विश्वास आहे की तुम्हाला हे समजले आहे, कारण ते खूप महत्त्वाचे आहे. आजच्या काळातही तेच सत्य आहे. बरेच लोक असा विचार करतात की जर ते चर्चमध्ये सामील झाले किंवा बाप्तिस्मा घेतला तर त्यांचा उद्धार होईल. नाही प्रियानो, उद्धार मिळवण्यासाठी तुम्ही त्या गोष्टी करत नाही. जर तुमचा उद्धार झाला असेल तर मला वाटते की तुम्ही चर्चमध्ये सामील व्हाल आणि बाप्तिस्मा देखील घ्याल. परंतु लक्षात घ्या की उद्धार मिळवण्यासाठी तुम्ही ते करत नाही. आपण गाडी योग्य ठिकाणी घोड्याच्या मागेच ठेवली पाहिजे आणि गाडी घोड्याच्या पुढे ठेवू नये. कारण खरं तर तारणासंबंधी अनेकांच्या विचारात आज घोडा गाडीच्या मागे नसून गाडीत असल्यासारखे आहे. यावेळेस आपण उत्पत्तीचा 17वा अध्याय आणि 14वे वचन वाचणार आहोत. कोणाची सुनता झाली नाही म्हणजे कोणा पुरुषाची अग्रत्वचा काढण्यात आली नाही तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा, त्याने माझा करार मोडीला असे होईल. ज्यांनी आज्ञाभंग केला होता, म्हणजे जेव्हा ते मिसर देशातून बाहेर आले तेव्हा जवळजवळ संपूर्ण राष्ट्राने आज्ञाभंग केला होता. या वस्तुस्थितीमुळे करारावर कोणताही परिणाम झाला नाही. त्या आज्ञाभंगाचा अर्थ फक्त एवढाच होता की त्या व्यक्तीला काढून टाकले जाईल. तथापि राष्ट्राचा विचार करता कोणताही व्यक्ती किंवा गट देवाने अब्राम आणि त्याच्यानंतरच्या त्याच्या वंशजांशी केलेला या कराराचा नाश करू शकत नव्हता. तो एक सार्वकालिक करार आहे
ज्या माणसाने करार मोडला होता त्याला काढून टाकण्यात आले, पण करार कायम राहिला. तो इतका अद्भुत आहे. वाचूया उत्पत्ती 17 अध्याय आणि 15 वचन. मग देवाने अब्रामास सांगितले, तुझी बायको साराय, हिला यापुढे साराय म्हणायचे नाही, तर तिचे नाव सारा म्हणजे राणी होईल. तिचे नाव आधी साराय होते, आता ते बदलून सारा झाले आहे. वाचूया पुढील वचन, उत्पत्ती 17 अध्याय 16 वचन. मी तिला आशीर्वादित करीन, एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन. मी तिला आशीर्वादित करीन, तिच्यापासून राष्ट्रे उद्भवतील, तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील. जर वृद्ध अब्राहम राष्ट्रांचा पिता होणार असेल, तर सारा राष्ट्रांची माता होणार आहे. 17 वचनामध्ये बघूया काय म्हटलेलं आहे. अब्रामाने उबडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षांच्या माणसाला मूल होईल काय? 90 वर्षांच्या सारेला मूल होईल काय? म्हाताऱ्या अब्रामाला फक्त हसू आले. हे अविश्वासाचे हसू नव्हते. मला वाटते की हे केवळ या गोष्टीच्या शक्यतेमुळे आलेल्या शुद्ध आनंदाचे हसू होते. मला खात्री आहे की तुम्हालाही असा अनुभव आला असेल. आपल्या आयुष्यात अधूनमधून देव आपल्यासाठी असे काहीतरी अद्भुत करतो की आपल्याला फक्त हसू येते. त्याबद्दल हसण्याशिवाय दुसरे काहीही करावेसे वाटत नाही. ही एक अद्भुतपूर्व गोष्ट होती. सारेचे गर्भाशय निर्जीव झाले होते आणि अब्रामही मृतवत होता. पौलाने याचे वर्णन कसे केले आहे हे तुम्ही कधी पाहिले आहे का? वाचूया रोमकरासपत्र 4 अध्याय आणि 17 ते 22 ही वचने. मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे, असे अब्रामाविषयी शास्त्रात जे लिहिलेले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला तो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखे अवज्ञा करतो. त्याच्या दृष्टीने तो असा आहे. तशी तुझी संतती होईल. या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासाने दुर्बल न होता आपले निर्जीव झालेले शरीर म्हणजे तो सुमारे 100 वर्षांचा होता व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबल होऊन त्याने देवाचे गौरव केले आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. म्हणूनच ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि तो देवाची अद्भुतता व चांगुलपणा याने पूर्णपणे भारावून गेला होता. पण मग अचानक एक विचार बाणासारखा अब्रामाच्या मनात आला. त्याला त्याच्या मुलाची, इश्माएल नावाच्या मुलाची आठवण झाली. वाचूया आपण उत्पत्ती 17 अध्याय वचन 18. अब्राम देवाला म्हणाला, इस्माईल तुझ्यासमोर जगला म्हणजे झाले. अब्रामाचे इस्माईलवर प्रेम होते. अब्रामाने त्याला काही काळानंतर घराबाहेर पाठवले तेव्हा तो 14 वर्षांचा होता. मला वाटत नाही की अब्रामाने त्याला पुन्हा कधी पाहिले असेल. प्रियांनो, इश्माईलबद्दल तुमचे काय विचार आहेत मला माहीत नाही. तो अब्रामाचा मुलगा होता आणि अब्राहम आपल्या मुलावर प्रेम करत होता. त्याला सोडून द्यावे लागल्याने त्याचे हृदय तुटले होते. माझ्या मते अब्रामाने अनेकदा विचार केला असेल, हगारला उपपत्नी केल्यामुळे मी खूप मोठी चूक केली. पहा, ते एक असे पाप होते ज्यामुळे त्यालाच त्रास झाला असे नाही, तर अब्रामाने पाप केल्यामुळे त्या प्रदेशात सुरुवातीपासूनच समस्या निर्माण झाल्या आहेत. पाप ही काही लहान गोष्ट आहे किंवा पापाचे परिणाम भोगावे लागत नाहीत असे मला सांगू नका. गलती 6 अध्याय आणि 7 वचनामध्ये म्हटले आहे, फसू नका, देवाचा उपहास व्हावयाचा नाही, कारण मनुष्य जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. पहा, मनुष्य काहीतरी वेगळे कापत नाही. त्याने जे पेरले आहे तेच तो कापतो आणि अब्राहम देखील निश्चितपणे तेच कापत आहे. इस्माईल तुझ्यासमोर जगला म्हणजे झाले. वाचूया उत्पत्ती 17 अध्याय आणि वचन 19. मग देव म्हणाला, नाही नाही,
तुझी बायको सारा हिच्याच पोटी तुला मुलगा होईल. तू त्याचे नाव इसहाक ठेव. त्याच्या पश्चात त्याच्या संततीशी निरंतर टिकेल असा करार मी त्याच्याशी करेन. दुसऱ्या शब्दात देव म्हणतो, नाही, मी इस्माईलला स्वीकारणार नाही. ते चुकीचे होते. बायबलमध्ये नोंद आहे म्हणून देवाने बहुपत्नीत्वाला मान्यता दिली असे म्हणू नका. मला वाटत नाही की तो याला अजिबात मान्यता देत आहे. आता आपण इस्माईलचा वारसा याकडे वळत आहोत. यासाठी आपण वाचणार आहोत उत्पत्ती 17 अध्याय आणि वचनं 20 आणि 21. उत्पत्ती अध्याय 17 वचन 20 आणि 21. इस्माईलाविषयी म्हणशील तर मी तुझी विनवणी ऐकली आहे. पहा, मी त्याचे कल्याण करेन, त्याला सफळ व बहुगुणित करेन. त्याच्या पोटी 12 सरदार निपजतील. मी त्याचे मोठे राष्ट्र करीन. पण पुढल्या वर्षी याच वेळी तुला सारेच्या पोटी इसहाक होईल. त्याच्या पाशीच मी आपला करार करीन. देव वचन पाळतो. यापासून देवाला अजिबात परावृत्त किंवा विचलित केले जाऊ शकत नाही. त्याने जे सांगितले आहे तेच तो करणार. तो अशा प्रकारे बोलतो जणू काही इसहाक आधीच जन्माला आला आहे आणि त्यांच्यामध्ये आहे. तो अस्तित्वात नसलेल्या गोष्टींबद्दल अशा प्रकारे बोलतो जणू काही त्या अस्तित्वात आहेत. विशेष म्हणजे हे पुढच्या वर्षी होणार आहे. उत्पत्ती याचा 17 अध्याय आणि वचन 22 काय म्हणते आता आपण पाहूया. मग अब्रामाशी बोलणे संपविल्यावर देव त्याला सोडून वर गेला. दुसऱ्या शब्दात, अब्राम, तू गप्प बसलेलाच बरा. देवाने हे आधीच ठरवले आहे. प्रियांनो, अशा काही गोष्टी आहेत ज्यासाठी आपण प्रभूला विनंती करणे थांबवले पाहिजे. काही वेळा आम्ही पुरेसे बोलतो आणि आणखी काही बोलण्याची गरज नसते. काही वेळा लोक प्रार्थनेत देवाला त्रास देतात जेव्हा त्यांच्याकडे आधीच उत्तर असते, जे अर्थातच नाही असे असते. देव अब्रामाला म्हणतो, आता हे सोडून दे, हे पुरे झाले, तू याचा उल्लेख पुन्हा करू नकोस. मी ते स्वीकारलेले नाही आणि माझा तसा हेतूही नाही. देव अब्रामाच्या इतर प्रार्थना ऐकेल आणि त्यांची उत्तरे देईल. आपल्याला दिसेल की देव अब्रामाचे ऐकतो, तथापि त्याच्या कराराच्या बाबतीत तो इस्माईलची नाही तर इसहाकाशी करार करत आहे. ते निश्चित झाले आहे आणि अब्रामाने देवाचे मन बदलण्याचा प्रयत्न करणे थांबवलेलेच बरे. आजकाल बरेच लोक अशा गोष्टींबद्दल प्रार्थना करतात ज्या कदाचित देवाला ऐकायच्या किंवा त्यांची उत्तरे द्यायची नसतात. वाचूया आपण पुढची वचने. उत्पत्ती 17 अध्याय आणि 23 ते 27 ही वचने. उत्पत्ती 17 अध्याय 23 ते 27 ही वचने. तेव्हा अब्रामाने आपला मुलगा इश्माएल, आपल्या घरी जन्मलेले व विकत घेतलेले आपले सर्व दास, यास म्हणजे आपल्या घरच्या सर्व पुरुषास आणून देवाने त्यास सांगितले होते त्याप्रमाणे त्याच दिवशी त्यांची सुंता केली. अब्रामाची सुंता झाली तेव्हा तो 99 वर्षांचा होता. त्याचा मुलगा इश्माएल याची सुंता झाली तेव्हा तो 13 वर्षांचा होता. अब्राम आणि त्याचा मुलगा इश्माएल यांची त्याच दिवशी सुंता झाली आणि त्याच्या घरी जन्मलेले व परक्यापासून विकत घेतलेले असे त्याच्या घरचे सगळे पुरुष यांचीही त्याच्याबरोबर सुंता झाली. सुंता हे त्या कराराचे चिन्ह आहे जो देवाने अब्रामासोबत केला. कोणीतरी विचारेल, इस्माईलचा यात समावेश का करण्यात आला? देवाने इस्माईललाही एक महान राष्ट्र बनवण्याचे वचन दिले नाही का? त्या अर्थाने त्याचा यात समावेश आहे, परंतु हा तो नाही ज्याच्याबद्दल देवाने सुरुवातीला अब्रामाला वचन दिले होते. तो त्या राष्ट्राचा पिता होणार नाही ज्याचा उपयोग देव करेल आणि ज्या राष्ट्राद्वारे मशिहा येईल. आता आपण अध्याय 18 कडे वळत आहोत. यामध्ये आपले विषय आहेत, देव आपल्या वचनाची पुष्टी करतो. देव सदोम आणि गोमोराच्या येऊ घातलेल्या विनाशाची घोषणा करतो. प्रियांनो, जोपर्यंत तुम्ही नवीन करारापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला आश्चर्य वाटेल की उत्पत्तीचे 18 आणि 19 अध्याय बायबलमध्ये का समाविष्ट केले आहेत. ते अब्रामाच्या कथेपासून काहीसे वेगळे वाटतात. ते सदोम आणि गमोराच्या विनाशाशी संबंधित आहेत. अध्याय 18 हा एक बराच लांबलचक अध्याय आहे.
ज्यात देव अब्रामाला सदोम आणि गोमोराच्या न्यायनिवाड्याबद्दल सांगतो आणि अब्राम त्या मैदानी शहरांच्या वतीने मध्यस्थी करतो. मला वाटते की हे धन्य ख्रिस्ती जीवनाचे, देवाबरोबरच्या सहवासातील जीवनाचे एक उदाहरण आहे. पण अध्याय 19 मध्ये लोटाबरोबर सदोम आणि गमोरामध्ये आपण पाहणार आहोत, ज्याला मी नाश झालेले जीवन म्हणतो, ते एका निर्णयामुळे घडले. दुर्दैवाने आज ख्रिस्ती लोकांमध्ये दोन्ही प्रकारचे लोक आहेत, जे धन्य जीवन जगत आहेत आणि जे नाश झालेले जीवन जगत आहेत. असे काही लोक आहेत ज्यांनी खरोखरच आपल्या जीवनाचा नाश केला आहे. ते देवाच्या इच्छेपासून पूर्णपणे दूर गेले आहेत असे मी म्हणणार नाही की त्यांनी आपले तारण गमावले आहे, पण त्यांनी बाकी सर्व काही नक्कीच गमावले आहे. पौल म्हणतो करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय आणि 15 या वचनाप्रमाणे, ते वाचले आहेत तरी अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखे. आता आपण नवीन मुद्दा पाहणार आहोत. देव आपल्या वचनाची पुष्टी करतो. देव आपल्या वचनाची पुष्टी करतो. वाचूया आपण उत्पत्ती 18 अध्याय आणि 1 वचन. तो दिवसा भर उन्हाच्या वेळी डेऱ्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने मम्रेच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले. अब्राम तिथे मम्रेमध्ये राहत होता आणि तो एक वृद्ध माणूस होता. पाहूया दुसरं वचन काय म्हणतं. त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले, तेव्हा त्याच्या समोर 3 पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्यांना नमन केले. अब्रामाने दाखवलेल्या आदरातिथ्याकडे लक्ष द्या. मी मागील अध्यायात सांगितलेल्या छोट्या कथेला किमान काहीतरी तथ्यांचा आधार आहे, जरी मला वाटत नाही की ती कधी घडली असेल. मुद्दा हा आहे की अब्राहम खूप दयाळू आणि पाहुणचार करणारा होता. वाचूया आपण उत्पत्ती 18 अध्याय आणि 3 आणि 4 ही वचने. तो म्हणाला, हे प्रभू, मजवर तुझी कृपादृष्टी असेल तर ये. तुझ्या दासापासून पुढे जाऊ नको. थोडे पाणी आणू द्या. तुम्ही आपले पाय धुवून या झाडाखाली विसावा घ्या. भेटायला आलेल्या अनोळखी व्यक्तीला पाय धुवून आत यायला सांगणे हे आपल्याला खूप विचित्र वाटते. आज आपण तसे म्हणणार नाही, पण ही कदाचित सर्वात जुनी प्रथा आहे. आठवा की माडीवरच्या खोलीत आपल्या प्रभूने शिष्यांचे पाय धुतले होते. त्यात एक मोठा आध्यात्मिक संदेश आहे. येथे अब्राहम म्हणतो, तुमचे पाय धुवा. जेव्हा कोणी घरी येत असे तेव्हा त्याला जोडे काढून पाय धुवायला लावणे हे खऱ्या पाहुणचाराचे प्रतीक होते. मला स्वतःला जोडे काढण्याची कल्पना आवडते. मला अनवाणी चालायला खूप आवडते. मला वाटते की ही एक उत्तम प्रथा आहे. जोडे काढून पाय धुवून झाडाच्या सावलीत विश्रांती घेतल्यावर तुम्हाला नक्कीच घरात असल्यासारखे वाटेल. अब्राहम या पुरुषांचा खरोखरच शाही पाहुणचार करत आहे. प्रियानो, येथे आपण थांबणार आहोत. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. कारण प्रभूजी, आम्ही या जिवंतांच्या भूमीवर आजही जिवंत आहोत आणि ही केवळ तुझी कृपा आहे. प्रभूजी, तुझी वचनं आम्हाला मार्गदर्शन करतात. प्रभूजी, तुझी इच्छा आम्हाला त्याद्वारे कळून येते. आणि प्रभू परमेश्वर देवप्पा, सध्या आम्ही उत्पत्तीच्या अध्यायांमधून जात असताना आम्हाला अनेक नवीन गोष्टी कळत आहेत. या प्रत्येक गोष्टींची आठवण करून आम्ही केवळ तुला धन्यवाद आणि धन्यवाद देतो बापा. होय प्रभूजी, तुझ्या आज्ञेप्रमाणे वागण्यासाठी आम्ही तुला सहाय्य मागतो. प्रभूजी, आम्हाला अनेक गोष्टी कळून यायच्या आहेत आणि आमची खात्री आहे येणाऱ्या अध्ययनामध्ये तू आम्हाला अनेक गोष्टी शिकवशील. आणि म्हणूनच बापा, आम्ही विश्वासाने या गोष्टी ग्रहण करण्यासाठी तुझ्याकडं आम्ही आमचं लक्ष लावलेलं आहे. तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.
प्रियांनो, मला आशा आहे की आजच्या भागात तुमच्या हृदयाला एक प्रभावी धडा मिळाला असेल. आम्ही पाहिले की देवाने अब्रामाशी एक सार्वकालिक करार केला, जो पूर्णपणे देवाच्या विश्वासूपणावर आधारित आहे. सुनता हे या कराराचे चिन्ह होते. देवाने हे देखील स्पष्ट केले की त्याचा करार इश्माईलद्वारे नव्हे, तर वचन दिलेला पुत्र इसाकाद्वारे चालू राहील. आणि विशेष म्हणजे अब्रामाच्या हास्याने अशक्य गोष्टी शक्य करण्याचा देवाच्या सामर्थ्यावर विस्मयकारकरित्या विश्वास दर्शवला आहे. आपण देवासोबतच्या सहवासाच्या आशीर्वादित जीवनाचे एक सुंदर चित्र पाहिले, ज्यामध्ये आदरातिथ्य, आज्ञाधारकता आणि प्रभूशी जवळीक यांचा समावेश आहे. आपल्या पुढील भागात आपण सदोम आणि गमोराचा येणारा नाश, लोटाला देवदूतांची भेट आणि मैदानातील शहरांवर येणारा देवाचा प्रकट झालेला गंभीर न्यायाविषयी पाहू. आपण पुन्हा भेटूपर्यंत कृपया आम्हाला तुमच्या प्रार्थनेत ठेवा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. इश्माईलचा जन्म झाला तेव्हा अब्राम 86 वर्षांचा होता. आजचा प्रश्न, देवाने साराय हे नाव बदलून सारा केले. या नावाचा अर्थ टिंब 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 आहे. ए. आवडती मुलगी, बी. आशा, सी. राणी, डी. स्तुती. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.